नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवरच्या पहिल्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण ह्या ठिकाणी पावसाळ्याचे दिवस आहेत आणि आपण या काजूच्या बिया भाजणार आहोत. मित्रांनो, ह्या उन्हाळ्यामध्ये आपण गोळा केल्या होत्या काजूच्या बिया. त्या उन्हाळ्यामध्ये गोळा केल्या होत्या आपण, पण त्यावेळेस भाजा नाही भेटल्या. म्हणून आता पाऊस खूप लागतो कोकणामध्ये, म्हणून बोललो काजूच्या बिया किती मस्त. हे बघा, दिसतो पेटलेला आहे, पेटलाय मस्त. आता आपण या पत्र्यावरती काजूच्या बिया टाकू. तर जास्त बिया आहेत, पण आपण थोड्याच भाजू. पावसाच्या दिवसात काजूच्या बिया खाण्याची मजा पडतो. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण ह्या काजूच्या बिया पत्र्यावर हातरून घेतलेत आणि आता त्यांना खाऊन आपण ह्या पिठीत ह्या बघा पत्रा गरम झाल्यानंतर ते आता मस्त भाजतील. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण बिया पत्र्यावरती भाजून घेतल्यात आणि ह्या बिया 10 मिनिटामध्ये भाजून घेतल्या. आपण खालून विस्तव करू. अशा पद्धतीने वरती पेड अशा पद्धतीने पेड घेतला की ते लवकर भाजून येते. तर मित्रांनो, अशा तऱ्हेने आपण बिया भाजत आहोत. तुम्ही अशा पद्धतीने बिया कधी भाजल्यात का? जर भाजला असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आपण जे मार्केटमधनं काजू आणतो त्यापेक्षा 10 पटीने बिया चांगल्या लागतात भाजल्या नसतात. तर मित्रांनो, अशा पद्धतीने या बिया आपल्या भाजून झालेल्या आहेत. आपण एक फोडून बघू. अशा पद्धतीचा गर त्या बीमधून निघाला आहे.